नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। प्रियंकास किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपल्या प्रियंकास किचनमध्ये चंपाषष्ठी निमित्त नागदिवे कसे बनवायचे त्याची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा। रेसिपीला सुरुवात करूया। तर नागदिवे बनवण्याच्या अगोदर आपल्याला वरण भात आणि मेथीची भाजी बनवून घ्यायची। तर त्यासाठी इथे मी दोन डब्यामध्येच लावलेलं होतं कुकरमध्ये। तर भात आपला शिजून तयार झालेला आहे आणि तुरीची डाळ मी अर्धी वाटी या डब्यामध्ये शिजून घेतलेली आहे। मॅश करून थोडंसं पाणी टाकून एकजीव करून घेतलेली आहे। आता आपल्या या वरणाला ना फोडणी देऊन घ्यायची पहा। तर गॅसवरती मी पातेलं ठेवलेलं आहे। पातेल्यामध्येच वरण बनवणार आहे। तर त्यामध्ये लसूण घालून घ्यायचा ठेचलेला, मिरच्या घालून घ्यायच्या, मोहरी मी घातलेली नाहीये, तुम्हाला जर आवडत असेल तर घालू शकता। थोडासा 4-5 पानं मी कढीपत्त्याची घालून घेणार आहे। थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि कोथिंबीर घातल्याच्यानंतर जिरं मी अर्धा चमचा घातलेला आहे पहा। जिरं छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं। लसणाची फोडणी एकदम मस्त अशी बसली ना की वरण छान लागतं। तर त्यामध्ये मी थोडीशी अर्धा चमचा इतकी हळद घालून घेणार आहे। मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जसं वरण आवडतं नागदिव्यासोबत खायला त्या पद्धतीने तुम्ही वरण बनवू शकता। पण मी नेहमी भातासोबत जसं बनवते ना त्याच पद्धतीने बनवलेलं आहे। आता किती घट्ट पातळ हवं त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्या। मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। तुम्हाला किती वरण बनवायचं त्याच्यानुसार तुम्ही डाळ शिजवू शकता किंवा हे वरण बनवू शकता। आता चवीपुरतं मीठ घालायचं आणि वरण छान उकळून घ्यायचं। आता वरण आपलं तयार झालेलं आहे। मेथीची भाजी बनवून घेऊ। पाहू शकता इथे वरण आपलं उकळून तयार झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि मेथीची भाजी बनवायला घेऊ। तर इथे मी 1 जोडी अशी निवडून घेतलेली आहे पहा, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अर्धी वाटी डाळ भिजत घातलेली आहे। तुम्हाला जर डाळ घालायची नसेल नैवेद्यासाठी नाही घातली तरी चालेल, पण माझ्या मुलांना डाळ घातलेली मेथीची भाजी खूप आवडते। तर आता भाजी बनवायला घेऊ। भाजी बनवण्यासाठी पहा इथे मी गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेले आणि लसूण घेतलेला आहे। तुम्ही जर नैवेद्यासाठी वापरत नसाल तर नाही टाकला तरी पण चालेल। लसूण छान तडतडलाय पहा, त्यामध्ये हिरव्या मिरचीचे काप घालून घेतलेले आहेत मी। तुम्ही जर हिरवी मिरची वापरत नसाल तर लाल मिरचीसुद्धा वापरू शकता आणि लसूण जर वापरत नसाल नैवेद्यासाठी तर नाही वापरलं तरी पण चालेल। तुमच्याकडे कशी भाजी बनवतात ना त्यानुसार तुम्ही बनवू शकता, पण आमच्याकडे लसूण मिरची वापरतात। तर मिरची पण छान परतलेली आहे, लसूण पण छान परतलेला आहे। त्यामध्ये आपण धुवून घेतलेली जी मेथी आहे ना ती घालून घेणार आहे। तेलात टाकल्याच्यानंतर थोडीशी मिक्स केली, नंतर मुगाची डाळ टाकली, ती पण छान मिक्स करून घेऊ आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊ। भाजी जर जास्त दिसली ना तर ती शिजून कमी होते। अशा पद्धतीने मी भाजी बनवलेली आहे नैवेद्यासाठी। आज पूर्ण स्वयंपाक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। पाहू शकता डाळ आणि मीठ मी व्यवस्थित असं भाजीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्या भाजीला आपल्याला अंगच पाणी असतं, त्यामुळे त्याला मिठाचं पाणी सुटतं, त्या पाण्यामध्ये ही भाजी शिजून घ्यायची। पाहू शकता इथे आपली मेथीची भाजी शिजलेली आहे। मस्त हिरव्या मिरचीची आणि लसणाची फोडणी देऊन दोन्ही पण नैवेद्यासाठी वरण भात आणि मेथीची भाजी आपली तयार झालेली आहे। गॅस बंद करून घेऊ आणि आता नागदिवे बनवायला घेऊ। आता नागदिवे बनवण्यासाठी इथे मी सर्वात अगोदर गुळाचं पाणी करून घेतले, म्हणजे गुळवणी करून घेतले पहा। अशा पद्धतीने एकदम असं घट्टसर असं बनवून घ्यायचं। तर त्यासाठी इथे मी 2 वाट्या गूळ बारीक चिरून असं पाण्यामध्ये विरघळून अर्धी वाटी पाणी टाकून विरघळून घेतलेलं आहे। गुळवणी हे थंड होईपर्यंत मी वरण भात आणि मेथीची भाजी बनवून घेतलेली आहे। आता आपण नागदिवे बनवायला घेऊ। तर इथं गुळवणी आपलं थंड झालेलं आहे। तर त्यासाठी इथे मी घरातली कुठलीही एखादी वाटी घ्यायची किंवा तुम्हाला किती नागदिवे बनवायचे ना त्याच्यानुसार तुम्ही हे बाजरीचं पीठ घेऊ शकता। आता इथे मी या वाटीने ना 3 वाट्या बाजरीचं पीठ घेतले, त्यासाठी 2 वाट्या गूळ वापरलाय पहा। तर आता मी आमच्या भागामध्ये जसे नागदिवे बनवतात ना अगदी त्या पद्धतीने गूळ घालून नागदिवे मस्त असे चविष्ट बनवून दाखवणार आहे। बाजरीचं पीठ घेतलं, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। मीठ घातल्यामुळे ना गोडाचा पदार्थ कुठलाही छान लागतो पहा। आता त्यामध्ये आपल्याला सुंठ, बडीशेप, विलायची पावडर आणि जायफळ पूड एकत्र करून घेतलेली मी 2 चमचे घेतले। यामुळे काय होतं एकदम नागदिवे ना टेस्टी लागतात पहा। वरणासोबत जरी नाही खाल्ले, असेच जरी खाल्ले ना तरी सुद्धा मुलं आवडीने खातात। आता
हे गुळाचं पाणी गार करून घेतलेलं आहे ना, ते थोडं थोडं टाकून हे पिठाचा गोळा आहे ना घट्टसर असा मळून घ्यायचा. आता बऱ्याच भागांमध्ये ना नुसत्या बाजरीच्या पिठाचे नागदेवे बनवतात, त्यामध्ये गुळ वापरत नाही, किंवा काही भागांमध्ये कणकीचे सुद्धा नागदेवे बनवत असतात. तर मी आमच्या भागामध्ये जसे बनवतात ना त्या पद्धतीने तुम्हाला मी बनवून दाखवते. आणि या पद्धतीने बनवले ना खरंच खूप भारी लागतात आणि मुलं नुसतेच म्हणलं ना तरीसुद्धा आवडीने खातात. आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी चंपाषष्ठी येते ना त्याच्या आदल्या दिवशी आपण हे नागदेवे बनवत असतो. तर पारंपरिक पद्धतीने आपण हे नागदेवे बनवतो आणि देवापुढे पाजळत असतो. आता घरामध्ये तुमच्या घरामध्ये किती जेंट्स लोक आहेत किंवा पुरुष मंडळी आहे त्याच्यानुसार तुम्ही प्रत्येकी एका पुरुषाचे 5 नागदेवे असे आमच्याकडे बनवले जातात आणि देवाचे 5. आता तुमच्या घरामध्ये किती पुरुष आहेत त्यानुसार तुम्ही नागदेवे आणि बनवू शकता. आता असं गुळाचं पाणी टाकून थोडं थोडं टाकून हे मळून घेणार आहे. आता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे मी तुम्हाला नागदेवे कसं बनवते ते समजेल. तर आता आपण याचा घट्टसर असा गोळा मळून घेऊ. पाहू शकता इथे मी त्या गुळाच्या पाण्यामध्ये अशा पद्धतीने पीठ आहे ना मळून घेतलेलं आहे. पहा एवढं मस्त असं. आता नागदेवे बनवायला किंवा आपल्याला लगेच बनवायला घ्यायचं. आता मेथीची भाजी आणि आपण वरण भात तयार करून घेतलेला आहे. आता काय करायचं, असा एक छोटासा गोळा करून घ्यायचा. पहा आता तुम्हाला नागदेवे कसे बनवायचे ते दाखवते. आता नागदेवे बनवण्यासाठी एक छोटीशी गोळी घ्यायची. पहा एकसारखी अशी गोळी घ्यायची आणि थोडीशी अशी त्याला लांबट करून घ्यायची. पहा आणि अशी बोटाने ना अंगठ्याने अशी फिरवत अशा पद्धतीने ना करून घ्यायचं. पहा इकडून थोडीशी झाली, परत ह्या दुसऱ्या साईडने पण अशा पद्धतीने असं गोल गोल फिरवत करून घ्यायचं. एकदम मस्त असा नागदेवा आपला तयार होतो. पहा अशा पद्धतीने पाहू शकता. मी अशा पद्धतीने फिरवत मस्त अशा दोन्ही साईडने अशा कडा दाबून घ्यायच्या. पहा अंगठा आतमध्ये असा घालायचा आणि 4 बोटांनी नावरनं असं फिरवून घ्यायचं. आता व्यवस्थित असा दोन्ही पण साईडने ना एकदम मस्त असा नागदेवा बनवून झालेला आहे. आता त्याला आपण दिव्याला जसं असते ना वाट ठेवायला तशा पद्धतीने असं दिव्यासारखं करून घ्यायचं आणि मस्त असा नागदेवा आपला तयार झालेला आहे. पाहू शकता. तर अशा पद्धतीनेच आपल्याला सर्व नागदिवे बनवून घ्यायचे आहेत. आता एकसारखा जर उंडा घेतला तर आपले एकसारखे असे नागदिवे मस्त असे छान तयार होतात. पहा तर अशा पद्धतीने मी सर्व नागदिवे तयार करून घेणार आहे. पाहू शकता मी दुसरी पण गोळी घेतलेली आहे आणि अंगठ्याच्या मदतीने असं गोल गोल फिरवत 4 बोटांनी असं वरनं दाबून घ्यायचं. असा आकार आला की परत उलटं करायचं आणि परत अंगठ्याने असं थोडंसं दाबत खाली जायचं आणि गोल गोल फिरवायचं. पहा पीठ एकदम मस्त झालेलं आहे. कुठेही आपला नागदिवा चिरटत नाही किंवा ह्या पिठाला चिरा पडत नाही. अशा पद्धतीने तुम्ही पीठ मळून घ्या. पातळ जर पीठ मळलं तर मग ते नागदिवे असं रेलू शकतात. पहा आणि घट्ट जर मळलं तर चिरटू शकतात. त्यामुळे मीडियम कन्सिस्टन्सीचं पीठ मळून घ्या व्यवस्थित असं. पाहू शकता एकदम मस्त असं दोन्ही पण साईडने आपला नागदिवा छान तयार झालेला आहे. आता ह्याला काय करायचं, जसं आपल्या दिव्याला असतं ना तशा पद्धतीने थोडंसं करून घ्यायचं. पहा म्हणजे वाट ठेवायला आपल्याला व्यवस्थित असं येतं आणि दिसायला पण खूप छान दिसतो. तर अशा पद्धतीनेच मी सर्व नागदिवे बनवून घेणार आहे. एक ताट घेतले, त्या ताटामध्ये असे नागदिवे ठेवलेत. आता सर्व पिठाचे मी नागदिवे बनवून घेते. इथे पहा मी 15 असे नागदिवे मस्त असे करून घेतलेत. पहा डमरूच्या आकारासारखे आणि दोन्ही साईडने पण एकदम व्यवस्थित झालेले आहेत. तर आता हे उकडून घेणार आहे. मी निम्म्याच पिठाचे बनवलेले आहेत. पहा आता त्यासाठी मी गॅसवरती एक पातेलं ठेवले. पातेल्यामध्ये एक तांब्या पाणी वतलेलं आहे. पाण्याला छान अशी उकळी आली आणि एक चाळण घेतलेली आहे. पहा आपल्याकडे जी चाळण असते ना ती चाळण घ्यायची. त्या चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये असे व्यवस्थित असे नागदिवे ठेवून द्यायचे आणि एक 15 ते 20 मिनटं मस्त असे वाफवून घ्यायचे. नागदिवे बनवत असताना जास्त जाड पण बनवू नका, नाहीतर मग ते जास्त व्यवस्थित असे वाफवत नाही आणि आतमध्ये तसेच पिठा राहण्याची शक्यता असते. त्यामुळे सगळीकडनं एकसारखे पातळ असे मस्त नागदिवे बनवून घ्या. आता अशा पद्धतीने मी सर्व नागदिवे या चाळणीमध्ये ठेवून 15 ते 20 मिनटं मस्त अशी वाफ देऊन घेणार आहे. पहा आणि राहिलेल्या पिठाचे नागदिवे बनवून घेणार आहे. तुम्ही पण नक्की या चंपाषष्ठीला नागदिवे आपण ज्यावेळेस पूजा करतो त्यावेळेस असे नागदिवे बाजरीच्या पिठाचे एकदम मस्त असे बनवून पहा. संपूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आता नागदिवे एवढेच बसलेले आहेत. त्याच्यावरती असं झाकण ठेवायचं. पहा नागदिवे आतमध्ये मोडणार नाही याची काळजी घ्यायची आणि मस्त 15 ते 20 मिनटं नागदिवे वाफवून घ्यायचे.
पाहू शकता इथे आपले 15-20 मिनटं झालेत, झाकण काढलेले आहे मी आणि व्यवस्थित असे आपले नागदेवे उकळलेले आहेत पहा. तर पहा अजिबात फुटत वगैरे नाही, व्यवस्थित असे उकडून घ्यायचे. आता हे सर्व चाळणीमधले नागदेवे ना असे मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि राहिलेले नागदेवे चाळणीमध्ये ठेवून परत उकडून घेणार आहे. खाली पातेल्यामधलं जर पाणी कमी झालं असेल त्यामध्ये परत पाणी टाका थोडंसं पातेल्यामध्ये आणि नागदेवे उकडून घ्या. पहिली बॅच मी नागदेव्यांची सगळी काढून घेतली पहा. परत मी पातेल्यामध्ये पाणी ओतून घेतलंय, चाळणीला परत तेल लावून घेतलंय आणि त्यामध्ये आता परत राहिलेले नागदेवे उकडून घेणार आहे. तुम्हाला जर कुठे मकाचा पाला किंवा ज्वारीचा जर पाला मिळाला तर त्यामध्ये आमच्या गावाकडे नागदेवे उकडत असतात पहा, पण माझ्याकडे आता नाही आहे म्हणून मी अशा चाळणीमध्ये उकडते. पाल्यामध्ये जरी उकडलं तरी नागदेव्याची चव खूप छान लागते पहा. तर अशा पद्धतीने मी सर्व नागदेवे उकडून घेणार आहे. पाहू शकता इथे मी सर्व नागदेवे उकडून घेतलेले आहेत व्यवस्थित असे, कुठेही आपले नागदेवे तुटलेले नाही आहेत. आता याची पूजा कशी करायची किंवा नागदेव्याची पूजा करत असताना नागदेवे कसे बनवायचे, त्यासाठी त्या नागदेव्यामध्ये नैवेद्यासाठी काय काय बनवायचं ते संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर आता नागदेव्याची पूजा कशी करायची ते पाहूया. तर जेवढे आपल्या घरामध्ये पुरुष मंडळी असते ना तेवढे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेले आहे. एका पुरुषाचे 5 नागदेवे असे आणि देवाचे 5. आता सध्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये चंपाषष्ठीला खंडोबाची यात्रा असते आणि त्या खंडोबाच्या नैवेद्यासाठी आपण नागदेवे हे बनवत असतो आणि त्या नागदेव्यामध्ये काय काय नैवेद्यासाठी बनवलं जातं हे बऱ्याच नवीन मुलींना किंवा काही ताईंना माहीत नसतं. त्यामुळे तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी शेवटपर्यंत शेअर केलेला आहे अगदी संपूर्ण माहितीसह. तर नागदेवे इथे आपले सर्व उकडून झालेले आहेत. आता अशा मी एका केळीच्या पानावरती ताटामध्ये मस्त असे मांडून घेतलेत पहा. आता त्यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर भात घालून घ्यायचा पहा अशा. आता सगळ्या नागदेव्यांमध्ये भात, वरण आणि मेथीची भाजी घालून घ्यायची. ही नैवेद्यासाठी बनवली जाते. तुमच्याकडे जर मेथीची भाजी नसेल तर तुम्ही तांदूळची भाजी किंवा तुम्हाला जी भाजी मिळेल ते घालू शकता. आता भात घातलेला आहे त्यावरती वरण असं मी घालून घेणार आहे पहा आणि त्यावरती थोडीशी मेथीची भाजी. ही मी अगोदरच बनवून घेतलेली आहे, तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे. आता सर्व आपल्याला या नागदेव्यांमध्ये अशा पद्धतीने हे सर्व भरून घ्यायचं आहे. तर पाहू शकता इथे सर्व नागदेव्यांमध्ये मी भात, वरण आणि मेथीची भाजी भरून घेतलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे या नागदेव्यांमध्ये नैवेद्यासाठी हरभऱ्याच्या भाजीचा घोळाणा जो असतो ना किंवा जी शेंड्याची भाजी असते आपल्या ती बनवली जाते, पण ती मला नाही मिळाली. सध्या आता मार्केटमध्ये सुद्धा अजून आलेली नाही कारण पाऊस आत्तापर्यंत चालूच आहे. हरभरा अजून पेरणी झालेली नाही. काही भागांमध्ये झालेली आहे परंतु भाजी खुडायला आलेली नाही, त्यामुळे ती भाजी मिळणं कठीण आहे. त्यामुळे कुठलीही भाजी जरी आपण वापरली तरी पण चालेल. तर आता आपल्याला वाती लावून घ्यायच्या आहेत पहा. तर मी 2-2 वातीच्या मिळून अशा वाती 5 दिव्यांमध्ये लावून घेणार आहे. ह्या वाती मी तुपामध्ये बुडून घेतलेल्या आहेत पहा. तर आता सगळ्या ह्या 5 दिव्यांमध्ये अशा वाती ठेवून घेऊ. पाहू शकता इथे मी सर्व 5 दिव्यांमध्ये अशा वाती ठेवून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या सर्व वाती आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायच्या आहेत पहा. आता आपण कुठलीही पूजा करत असताना अगोदर दिव्याच्या साक्षीने पूजा करतो ना, तर अगोदर लावून घ्यायच्या सर्व अशा. आता सर्व 5 दिव्यांमध्ये मी अशा वाती लावून घेतलेल्या आहेत. तर काही भागांमध्ये सर्वच दिव्यांमध्ये वाती लावतात, पण आमच्याकडे तसं नाही करत. 5 दिव्यांमध्येच वाती लावतात आणि बाकीचे दिवे नैवेद्य भरून पुजतात. तर आता त्या दिव्यांना ना आपल्याला हळदी कुंकू असं लावून घ्यायचं पहा. अगोदर हळद लावून घ्यायची सर्व दिव्यांना आणि नंतर कुंकू लावून घ्यायचं. अशा पद्धतीने पूजा करून घ्यायची. तुम्हाला जर डेकोरेशन करायचं असेल फुलांचं किंवा रांगोळीचं तर तुम्ही रांगोळी पण समोर काढू शकता, फुले वाहू शकता आणि पाण्याचा मंडल करून अशा पद्धतीने जे आपण चौकोन करतो नैवेद्यात ठेवण्यासाठी त्या पद्धतीने नैवेद्य ठेवायला करायचं पाटावरती आणि त्यावरती हे ताट ठेवून द्यायचं आणि मी सांगितल्याप्रमाणे अशी पूजा करून घ्यायची आणि देवबाप्पाचं दर्शन घ्यायचं पहा. तर अशा पद्धतीने मी सर्व अशी पूजा करत असते. तर तुम्ही पण नक्की या चंपाषष्ठीला आदल्या दिवशी किंवा चंपाषष्ठी दिवशी सुद्धा काही भागांमध्ये नागदिवे बनवले जातात. तर अशा पद्धतीने नागदिवे बनवून पहा. खरंच खूप भारी लागतात आणि दिसायला पण खूप छान दिसतात आणि चवीला सुद्धा खूप भारी लागतात.
तर मी तुम्हाला संपूर्ण रेसिपी नागदेवाची किंवा संपूर्ण स्वयंपाक शेअर केलेला आहे. तो कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच एका छोट्याशा रेसिपीसोबत मी तुम्हाला भेटणार आहे. तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.